इराणने अमेरिकेकडे युद्धविरामासंदर्भात मागणी केली। अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांचा दावा, तो हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली सुरक्षित आणि निर्बंधमुक्त झाल्यावर या संदर्भात विचार करू। तोपर्यंत इराणवर जोरदार हल्ले सुरूच राहणार, ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणचा इस्रायल आणि अमेरिकेवर 89वा हल्ला, 100हून अधिक क्षेपणास्त्र डागली। हिलात, तेल अवीव आणि बनी बाकर इथल्या लष्करी तळांनी झायोनिस्ट लष्करी तळांना केलं लक्ष्य। घटनेत एक हेलिकॉप्टर नष्ट। इराणची राजधानी तेहरानमध्ये बुधवारी पहाटे अनेक ठिकाणी स्फोट, विशेषतः इकबातान आणि तेहरानसह शहराच्या विविध भागात स्फोटांचे आवाज। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची घेणार भेट। एसआयआर संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या स्थानी, मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभागाची दमदार कामगिरी। मत्स्य व्यवसायाला मिळालेल्या चालनेमुळे कामगिरी शक्य। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गातील सुधारित आखणीला मान्यता, सातारा जिल्हा शक्तीपीठ महामार्गात नव्याने अंतर्भूत। पुरेशी चार्जिंग व्यवस्था नसल्यानं नागपूर महापालिकेच्या 130 ई बसेस डेपोमध्ये उभ्या। परिवहन सभापती मंगला खेकारे यांची माहिती। चार्जिंग स्टेशन उभं करणं आणि ते ऑपरेट करणं ही जबाबदारी संबंधित ई बस कंपनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।